आम्ही पोचलो आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर. आंबिवलीच्या इथे पोचलो आहे. पाहू शकता ही आंबिवलीची झोपडपट्टी दिसते. इथून हा हायवे गेला आहे. तरी गाड्या येतात जातात आहे तिथून. म्हणजे ज्याला बदलापूरवरून, कल्याणवर, आपलं अंबरनाथवरून, उल्हासनगरवरून ज्याला टिटवाळाला जायचं आहे ते इथून त्यांना इझी पडतं सगळ्याच गोष्टी. म्हणून गाड्या लोकल जे आहे तिथले ते इथूनच प्रवास करतात. सगळ्यात मोठा हायवे आहे, पाहू शकता. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे स्लम एरिया आहे सध्या. पाहू शकता झोपडपट्टी एरिया आहे. लोक अंडापावची गाडी सुद्धा लावतात रोडवरती. अंडापावच्या गाड्या. सनसेट बघा. आपली लालपरी पाहू शकता. एक थार पण येत आहे. हा इथून रोड सरळ बदलापूरला जातो. आपण पाहू शकता किती मस्त सनसेट झालेला आहे. चला आता पुढचा प्रवास करूया आपण. हा इथे एंड आहे आंबिवलीचा. याच्या पुढे आपण जाऊ शकतो सरळ बदलापूर. तसा JNPTला जातो, बदलापूरला इंटरचेंज दिलेला आहे. इथून सरळ आंबिवलीला जाऊ शकतो आपण या रस्त्याने. बघू आपण पुढचा प्रवास करू कसं जायचं. बसूया आणि निघूया, बदलापूरचा प्रवास करूया. खूप असा सुसाट हा हायवे आहे. ड्राईव्ह करायला पण खूप मजा येते. पण जरा सध्या हा रोड चालू नाही झालेला आहे ऑफिशियली, तर प्रवास करताना जरा जपून करा. कारण की जवळपासचे जे लोक आहेत, जे लोकलिस्ट, त्या रोडवरती अक्षरशः म्हणजे जत्रा भरते ना त्या प्रकारे लोक फिरत आहेत या रस्त्याला. म्हणजे काही बोलूच शकत नाही लोकांना. पुरेपूर हायवेचा वापर करत आहे लोक. विश्राम और सेवा क्षेत्र आपण पाहू शकता. लोकांची अक्षरशः गर्दी आहे या हायवेला. आंबिवलीवरून आपण निघालोय. आंबिवली एंड आहे. आंबिवलीच्या पुढे हायवे जात नाही. कार इतक्या वेगाने गेले. आपण वेगची मर्यादा कृपया करून पाळावी. कारण की लहान मुलं अक्षरशः क्रिकेट खेळत आहे या हायवेवरती. तर जरा जपून आपली वाहने चालवावी असं मी आवाहन करतो. खूपच असा सुंदर हायवे बनवला आहे. म्हणजे खूप भारी. बोलण्यासाठी शब्द नाही आहेत. असा एकदम आईस हायवे. एकदम 4 लेनचा हा रोड आहे. जाताना 4 लेन, येताना 4 लेनचा आहे. टिटवाळा आंबिवलीला एक्झिट पॉईंट दिलेला आहे. त्याच्यानंतर कल्याणला एक इंटरचेंज दिलेला आहे. आपण पाहू शकता हा जो रोड दिसतो हा टिटवाळा आंबिवली इंटरचेंज दिला आहे. सध्या त्याचं काम चालू आहे, तरी लोक येत जात आहेत. दिल्लीवरून आलात तर सरळ मग JNPTला जातो हा रोड. JNPTला संपतो हा रोड. अशी वाहने चालवतात इथे या रोडला, म्हणून थोडं जपून वापरा. कल्याण मुरबाड हा इथे इंटरचेंज दिलाय. म्हणजे तुम्ही इथून उतरून म्हणजे टिटवाळाला सुद्धा जाऊ शकता. खूपच सुंदर हायवे बनवलाय. ऑलमोस्ट या हायवेचं
काम झालेलं आहे. आपण पाहू शकतो महाराष्ट्रातच फक्त थोडं काम कुठे कुठे बाकी आहे. होतील ते पण लवकरात लवकर रेडी. डांबरी असता रोड, गाडी कळायला पण नसतं की गाडी चालते रोडवरती. कॉन्क्रीट रस्त्याचा एक निगेटिव्ह पॉईंट असा आहे की रोड तापतो. दुसरी गोष्ट म्हणजे वर खाली चढवड थोडा रोड असतो. त्याच्यावरती गाडी आपली स्मूथ नाही चालत, थोडी गाडी आदळतेच याच्यावरती. टिटवाळा मुरबाड इंटरचेंज. मला इथून एकदा नानासोपारा वसईला पण जायचंय या रोडने, पण कधी चालू होतोय मी वाट बघतोय. म्हणजे मला जायला खूप एक्साइटेड आहे या रोडने तिथपर्यंत जायला. आता पाहू कधी सुरू होते पुढचा टप्पा. ऑलमोस्ट 80% काम पूर्ण झालेलंच आहे. बॅरिगेट असे लावलेले आहेत सेफ्टीसाठी रोडच्या बाजूला. इथे मुरबाड कल्याणचा इंटरचेंज टोल प्लाझा होतो. इथून तुम्ही दिल्लीच्या दिशेने JNPTकडे याल तर या साईडला लेफ्ट साईडला तुम्हाला इंटरचेंज दिसेल. तुम्ही खाली इंटरचेंज घेऊन मुरबाड कल्याण उतरू शकता ज्याला जायचं आहे त्याला. तसं इंटरचेंजचं काम खूप बाकी आहे, पण टोल प्लाझाचं काम झालेलं आहे. थोडंफार काम बाकी आहे, होईल हळूहळू. बदलापूर 20 किलोमीटर दाखवते इथून टिटवाळ्यावरून. आपण पाहू शकतो बदलापूर. थोडे मध्ये मध्ये पॅचेस सोडलेले आहेत कारण की जे MSCBचे जे पोल आहेत ते अजून हटवण्याचं काम हाती घेतलं नाही आहे. त्यासाठी थोडं वेळ लागत, पण होईल हळूहळू. त्या पोलमुळे सध्या कामं थोडी पेंडिंग आहेत या रोडची. नाहीतर हे असे छोटे छोटे पॅचेस कधीच कंप्लीट झाले असते, दिसलेच नसते. पण हा रोड एकदम सुसाट बनवलाय, खूप भारी बनवला आहे. रोडचं काम म्हणजे मी सांगू शकत नाही, पण खरंच खूप छान रोड बनवला आहे. ऑफिशियली तर हा रोड चालू लवकरात लवकर होणार नाही कारण की खूप काम बाकी आहे अजून हायवेचं. बघूया आता कुठपर्यंत होणार आहे त्या हिशोबाने. मला वाटतं पुढे रस्ता बंद आहे, रस्ता चालू आहे. मला वाटलं बंद आहे का काय. त्यांनी बॅरिकेडिंग केलेली आहे मध्ये मध्ये, ठीक आहे, पण फाईन ओके. म्हणजे हा पोल थोडा साईडला होता, आता हा मध्ये असता तर हा सुद्धा पॅच पूर्ण झाला नसता. तरी थोडाफार बॅरिकेडिंगच्या मध्ये येतोय तो पोल, पण होईल, करतील काहीतरी. खरं ड्राईव्ह करायला मजा यायला लागली. असे रोड असले ना तर मग वेळेची बचत तर होणारच आहे आणि ट्रॅफिकपासून सुटका. बदलापूरकरांना जर कुठे पनवेलला किंवा दिल्ली साईडला किंवा भिवंडी म्हणा, कल्याण म्हणा, या साईडला जायला तुम्हाला बदलापूरवरून अंबरनाथ, कल्याण, उल्हासनगर हे सगळं करायची गरज नाही. तुम्ही या रोडवर चढलात तुम्ही सुसाट कल्याणला, टिटवाळ्याला या साईडला जाऊ शकता. नाशिक हायवेला पण चढू शकता कारण की हा रोड नाशिक हायवेला कनेक्ट दिलेला आहे आमने इंटरचेंजला. पण अजून आमने इंटरचेंजला ह्याचं काम बाकी आहे.
जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत तुम्हाला फक्त टिटवाळ्यापर्यंतच यातून प्रवास करता येईल. कल्याणला जाऊ शकता पण मधून थोडा रोड खराब आहे, तर ज्याला जायचं ते जाऊ शकता, हरकत नाही. लोक एका लेनमध्ये चालायला पाहिजे, तर समोरून पण गाड्या येतात आहेत, तिथून पण गाड्या येतात आहेत, तिथून पण जातात आहेत. आणि या हायवेची स्पीड लिमिट आहे 120, पण 120ला गाड्या पळू नका, कारण की सध्या रोड ऑफिशियली चालू झालं नाही. ऑफिशियली जरी चालू झाला तरी पण 120च्या स्पीडला गाडी पळू नका, कारण की तुमच्या गाड्या ॲव्हरेज तर देणारच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अपघात होण्याची पण शक्यता आहे, कारण की तुम्ही पाहू शकता थोडा रोड वर खाली आहे, म्हणजे एकदम असा लेवलला नाही आहे, तर थोडा गाडी स्पीडच्या भरपूर स्पीडला घेतल्याच्या नंतर 120 तुम्ही पाहू शकता स्पीड दिलेली आहे. 80, 100 बस, कारला 120 दिलेली आहे स्पीड, तरी सुद्धा तुम्ही तुमच्या हिशोबाने ड्राईव्ह करा. बाकी काय काम चालू आहे, नाही जाऊ शकत गाड्या. एक्झिट घ्यायला पाहिजे. ठीक आहे, सध्या त्या ब्रिजचं काम चालू आहे, तर आम्हाला जाता आलं नाही तिथं. आम्ही गाड्या एक्झिट घेतल्या तिथून, परत आता थोडंसं मागे जाऊन परत एक्झिट घ्यायला लागेल. आमच्यासोबत ही कार पण असली, ॲक्च्युली इथे कारवाल्याच्या मागूनच जायला हवं होतं. ठीक आहे, होत असतात. नवीन रोड आहे, आपल्याला माहिती नाही तर रोडची एकदा माहिती झालं म्हणजे टेन्शन नाही. मॅपवरती पण पाहू शकतो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे तो दाखवतोय मॅपवरती रोड आहे म्हणून. अक्षरशः भाजीवाल्यांनी आपले स्टॉल बिल लावले तिथं. होलसेल मध्ये विकतोय वाटतं भैया भाज्या. बघा भाजीचे अक्षरशः बिझनेस चालू आहे तिथं. कुठल्या तरी गावातला रस्ता आहे.
लोक कन्फ्युज आहे नक्की कुठून जायचं कुठून. नवीन असल्यामुळे भरपूर लोकांना कळत नाही आहे नक्की हा रस्ता कुठे जातोय काय. तर हलगर्जीपणा कोणी करू नका. ते साईनबोर्ड लावले ते बघा, प्रॉपर इथल्या लोकांना विचारा, त्याच्यानंतर या रोडवरून तुम्ही प्रवास करा. बदलापूर फक्त 10 किलोमीटर राहिलेलं आहे, पाहू शकता. पनवेल 27, मुंबई 70. इथून तुम्ही मुंबईला पनवेलला जाऊ शकता. दोघी बसलेले असतात, कृपया करून लक्ष द्या, गाड्या आपल्या हळू चालवा जेणेकरून इथे कुठला अपघात होऊ नये. ॲक्च्युली सध्या तर रिस्कीच आहे या रोडवरून प्रवास करणं, पण मी व्हिडिओ काढण्याच्या माध्यमातून इथे आलो आहे. तुम्ही 12 तासात किंवा 8 तासात, माहिती नाही पण मी ज्याच्या तोंडातून ऐकलंय की दिल्लीला पोहोचू शकता. बघू कधी चालू होतोय त्या हिशोबाने. मग बदलापूर तो दिल्ली हा एक व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला असेच जोडत राहा, सोबत राहा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा इथे कुठला तरी एक्झिट आहे, तुम्हाला गाडीतून उतरून दाखवतो. इथून थोडा व्ह्यू खूप सुंदर वाटायला लागला, त्याच्यामुळे मी थांबलोय. पाहू शकता खूप सुंदर नजारा आहे. म्हणजे जे दिल्लीवरून जी लोक इथून दिल्लीवर येतील त्यांना बदलापूरला जायला खूपच सुंदर असा हा व्ह्यू दिसणार आहे तुम्हाला माझ्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. आपण पाहू शकता 660 रोड आहे. खूप सुंदर असा हा इथून रोड गेलेला आहे, आपण पाहू शकता माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून. खूपच सुंदर आहे व्ह्यू, एक नंबर वाटायला लागले. तुम्ही पाहू शकता माझा व्ह्यू. हे असं नेचर आणि संध्याकाळचा व्ह्यू खूपच सुंदर वाटतो या हायवेला. पाहू शकता ही आपली लालपरी. आणि कृपया तुम्ही गाडी चालवाल तर कृपया तुमच्या गाडीचा मर्यादा स्पीड ही स्लो ठेवा, कारण की इथे असे खूप सारे कुत्रे भटकत असतात. कृपया गाडीचा वेग आपला हळू ठेवा जेणेकरून इथे कुठे अपघात होऊ नये. ऑफिशियली अजून हा रोड ओपन झालेला नाही आहे, लवकरात लवकर ओपन होईल. पण सध्या ओपन नाही तरी तुमची स्पीड लिमिट ही नॉर्मल ठेवा जेणेकरून इथे कुठले अपघात होऊ नये. त्यासाठी आपण पाहू शकता आपण बदलापूरला ॲक्च्युली पोहोचलेलो आहे, पण बदलापूर अजून पुढे आहे. बदलापूरच्या मधला गावातला हा परिसर आहे, तुम्हाला मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून दाखवते. ही आपली लालपरी. चला पुढचा प्रवास दाखवतो. मध्ये येतात म्हणून भीती वाटते. गाडी चालवताना थोडं सावकाशच ड्राईव्ह करा. समोर कुठला तरी ब्रिज आला आहे, आता मला माहिती नाही कुठला आहे. ओके, साईन बोर्ड पण लावलेले आहे, भारी वाहने दाई और चलाए. ओके,
प्रकारे आपण व्हिडिओ इकडेच समाप्त करत आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.